भंडारा जिल्हा हा भाताचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. तर या जिल्ह्यात धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पारंपरिक धान पिकाच्या शेतीला बगल देत आधुनिक तंत्रज्ञान, कृषी व्यवस्थापन व कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेत भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील पोहरा येथील मुकेश डोलीराम मते यांनी 3 एकर शेतामध्ये 17,000 टरबूजांची लागवड केली आहे. एका एकरला 70,000 रुपये खर्च आला, तर यामधून जवळपास 1 एकरमध्ये वार्षिक 2 लाख रुपयांचा नफा अपेक्षित असेल. तरी म्हणजे 3 एकर शेतातून वर्षाचे 6 लाख रुपये नफा आहे. पाहूया यावरचा VBN न्यूजचा विशेष रिपोर्ट. भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील पोहरा येथील पटाच्या दानीलगत गंडपेंढरी मेंढा या मार्गावर मुकेश डोलीराम मते यांची 5 एकर शेती आहे. त्यांनी सन 2023 मध्ये मुकेश मते यांनी वडिलांच्या नावे डोली बापू फार्मची स्थापना केली. नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी इंड्स कंपनीचे ब्लॅक बॉस या प्रजातीची 3 एकरामध्ये 17,000 टरबूजांची लागवड केली. शेतात नवनवीन प्रयोग करण्यासाठी 2 बोरवेल करण्यात आल्या. तर त्यांच्या माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे टरबूजांना पाणी पुरविले जाते. मल्चिंग पेपर याचाही वापर करून टरबूजाची लागवड करण्यात आली. त्यामुळे शेतात तण होत नाही. परिणामी तण नियंत्रणासाठी लागणाऱ्या मजूर खर्चाची बचत होते. जवळपास 75 ते 90 दिवसामध्ये भरपूर उत्पन्न देणारे टरबूज हे अगदी नगदी पीक आहे. मी मुकेश डोलीराम मते, मुक्काम पोस्ट पोहरा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा येथील एक शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी असून माझ्याकडे वडिलोपार्जित 5 एकर क्षेत्र एवढी शेती आहे. या शेतीमध्ये आम्ही परंपरागत पद्धतीने धान पिकाचीच लागवड करत होतो. परंतु धान पिकाचा कालावधी बघता एक 4, 5, 6 महिन्यांत त्याची हार्वेस्टिंग होत असते आणि नगदी काही स्वरूपात काही पैसे मिळत नसतात. त्याच्यामुळे मी थोडं एक नगदी पीक आणि आपला आर्थिक सोर्स कसं वाढवता येईल या दृष्टिकोनातून या नगदी पिकाकडे वळलो. मागील 2 वर्षापासून आपल्या कृषी विभागाचे तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकरजी गिदमारे यांच्या संपर्कातून व यांच्या मार्गदर्शनाखाली मी ह्या टरबूज पिकाची लागवड केली. यासाठी मी शेतामध्ये ठिबक सिंचन आणि ड्रीप पद्धत ही कृषी विभागाच्या माध्यमातूनच सबसिडीवर घेतलेली आहे. मला कृषी विभागाचं चांगलं मार्गदर्शन लाभलं आणि त्याच्यानंतर मी मागच्या वर्षी आणि यावर्षीसुद्धा आपल्या 3 एकर क्षेत्रामध्ये टरबूजाची लागवड केली. या लागवडीत म्हणजे जवळजवळ एका एकरीला आपल्याला 70 ते 80 हजार रुपये खर्च आहे. परंतु तेवढं खर्च करून आपल्याला जवळजवळ 2 लाख ते 2.5 लाख रुपयापर्यंत एका एकराला टरबूजाचं उत्पन्न होते. या माध्यमातून आपल्या माध्यमातून सर्व तरुण शेतकरी बांधवांना माझा एवढंच प्रामाणिक सल्ला राहील की कुठेही परंपरागत शेती आणि शेती खूप फायद्याची असते. शेतीत जे आपण टाकतो ते नक्कीच 100% पिकते. त्याच्यामुळे कुठंतरी आपण नगदी रोख पिकं घेऊन आपली आर्थिक परिस्थिती उन्नत करावी, बस एवढी विनंती आहे. धन्यवाद.